नमस्कार. सत्व साप्ताहिक मिलनमध्ये सर्वांचं स्वागत करते. आजचा विषय आहे वास्तवाचे भान व सत्वावजय चिकित्सा. आणि आपल्याला व्याख्यान द्यायला आलेले आहेत वैद्य सारिका भुजबळ. त्या MD आहेत संहिता सिद्धांत. सध्या भारती विद्यापीठातून संहिता सिद्धांत या विषयामध्ये PhD करत आहेत. MA संस्कृत आहेत आणि त्यांनी अनेक कोर्सेसही केलेले आहेत. योग शिक्षक, आयुर्वेदिक सत्वावजय चिकित्सक आहेत, हर्बल कॉस्मेटिक्स, गर्भविज्ञान गर्भसंस्कार ट्रेनिंग प्रोग्राम, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स प्रिपरेशन वर्कशॉप, संमोहन ट्रेनिंग. तर 17 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात त्या आणि 2011 पासून मानसोपचार तज्ज्ञ आणि आयुर्वेदिक कॉस्मेटिक एक्सपर्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. अनेक वर्षांपासून नॅशनल लेव्हलला आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स प्रिपरेशन वर्कशॉप्स त्या घेतात. आतापर्यंत त्याच्या 63 बॅचेस झाल्या असतील. तर भारतभरातून आणि इतरही 15हून जास्त देशांमधून 591च्या वर डॉक्टर्स आणि इतर कॅन्डिडेट्स यांनी त्या वर्कशॉप्सचा लाभ घेतलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुषने त्यांना नॅशनल आयुर्वेद फेअरमध्ये पॅनलिस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं. आयुर्प्रभा वर्कशॉपसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी 40हून अधिक लेक्चर्स दिलेली आहेत. सोशल ऍक्टिव्हिटीज मध्येही त्या सहभागी आहेत. गेल्या 7-8 वर्षामध्ये चरक संहिता, अध्ययन, अध्यापन, तहिद्य संभाषा या त्यांच्या उपक्रमात दर आठवड्याला एक याप्रमाणे 340हून अधिक पुष्प सादर झाली आहेत. भारतभरातील अनेक दिग्गज सिनियर वैद्य यांनी त्या उपक्रमामध्ये चरक संहितेमधील विविध सिद्धांतांवर व्याख्यानं दिली आहेत. त्यांच्या इतरही खूप अचिव्हमेंट्स आहेत. त्या पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या शिक्षणामध्ये टॉपरच होत्या. अगदी ऑलराऊंडर आहेत त्या. वक्तृत्व, वादविवाद, ड्रॉइंग, रांगोळी, दांडिया, डेकोरेशन, डान्स, नाटक, उखाणा अशा अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये त्यांना 200हून अधिक बक्षिसं मिळालेली आहेत. BAMS आणि MD करताना त्यांना स्कॉलरशिपही मिळालेली आहे. पुणे सिंहगड रोड असोसिएशन मध्ये त्या तेजस्विनी विंगच्या सेक्रेटरी आहेत. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनामध्ये पुणे जिल्ह्याच्या कोऑर्डिनेटर होत्या त्या. महाराष्ट्र राज्यातील आयुर्वेद फोरम मध्ये NIMAच्या खजिनदार आहेत. त्यांचे विविध लेख, पेपर्स आणि पोस्टर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस आणि जर्नल्स यामध्ये पब्लिश झालेले आहेत. आतापर्यंत त्यांना 12 अवॉर्ड्स मिळालेली आहेत. तर त्यांनी काही इनोव्हेशन्स पण केलेली आहेत, जसं की परम आरोग्यपट आयुर्वेदिक असं सापशिडी फॉर हेल्थ अवेअरनेस थ्रू गेम. दुसरं आहे रायटर अँड प्रोड्युसर ऑफ जय आयुर्वेद सॉन्ग आणि आयुर्वेदिक उखाणा. तर ऐकूया आपण आजचं व्याख्यान आपल्या ऑलराऊंडर अशा व्याख्यात्यांकडून. धन्यवाद मॅडम. धन्वंतरी देवतेस नमन करून आणि आचार्य चरक माझे सर्व गुरु आणि सत्वावजय चिकित्सेचे माझे गुरु डॉक्टर यश वेलणकर यांना प्रणाम करते. आणि आजचा माझा विषय जो सरांनी मला दिलेला आहे, वास्तवाचे भान आणि सत्वावजय चिकित्सा, या संदर्भात माझे काही विचार, काही अनुभव मी तुमच्या समोर मांडणार आहे. खरं तर वास्तव हा शब्द आपण केव्हा वापरतो याचा जर विचार केला तर तुला काही वास्तवाचं भान आहे की नाही, किंवा तो बऱ्याचदा ज्वलंत ठिकाणी वापरला जातो असं लक्षात येतं. मग हे वास्तव आपल्या आयुष्यामध्ये जे सत्य आहे
खरं तर. आणि याचं भान नसेल तर आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मनाचा केवढा मोठा रोल आहे, भाग आहे आणि शरीरावरती त्याचे कसे पडसाद उमटतात आणि त्या व्यक्तीचं वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचे काही अगदी एक दोनच उदाहरणं घेणार आहे, म्हणजे केसेस त्या मांडणार आहे. तत्पूर्वी काही या गोष्टी किंवा ही संकल्पना आपल्या डोक्यात पक्की व्हावी या दृष्टीने काही विचार समोर मांडणार आहे. इथे आपण समोर चित्रामध्ये पाहतो की हा मेंदू आहे आणि खाली तो कमळाशी कनेक्ट झालेला आहे. खरं तर आयुर्वेदामध्ये हृदय हे कमळाप्रमाणे सांगितलेलं आहे किंवा कमळाची उपमा दिलेली आहे. तर मेंदू आणि हृदय यांचा घनिष्ठ संबंध आहे. मॉडर्न नुसार सुद्धा आणि आपलं शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्रानुसार देखील कसं ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आपण बोलतानाही बऱ्याचदा माइंडफुलनेस मध्ये देखील बघतो की माइंड आणि ब्रेन याचा बॅलन्स आपल्याला जमला पाहिजे, तर आणि तरच आपलं आयुष्य सुरळीत चालतं. बाकी सत्वावजय हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सत्वावजय चिकित्सा म्हणजे नक्की काय वगैरे ह्या थेरीमध्ये मी अजिबात जाणार नाहीये. आपण सगळे याच्याशी परिचित आहात. फक्त एवढंच सांगेल की सत्वावजय चिकित्सेने आपण काय करतो, तर आपला सत्व गुणाचा उत्कर्ष किंवा सत्वगुण हा प्रबल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते करण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे मनाला वर्तमानात ठेवणं. कारण शरीर हे वर्तमानातच असतं. ते ना कधी भूतकाळात जात ना भविष्यात. तर ते आपण पाहूयात. आपण जनरली सगळ्यांना विचारतो, हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही? अगदी व्हॉट्सॲपला असेल, सोशल मीडियावरती असेल, प्रत्यक्ष भेटल्यावर देखील प्रकर्षाने किंवा पहिला विचारला जाणारा प्रश्न आहे, कसे आहात? यातले 90 ते 95% लोक हे फाईन, गुड, छान असंच सांगतो. पण त्या फाईन लाईन मध्ये किंवा त्या फाईन वर्ड मध्ये नक्की त्यांच्या शरीराची, विशेषतः मनाची ही अवस्था कशी आहे, त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, हे सांगितलं जातं की नाही. आणि आपण सत्वावजय चिकित्सक म्हणून आपली एक वेगळी दृष्टी तयार व्हायला हवी की त्यांनी वाणीने, शब्दाने काहीही सांगू दे, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आणि चेहऱ्यावरच्या रेषा पाहून आपल्याला कळलं पाहिजे की खरंच ती व्यक्ती आत्मा, इंद्रिय, मन याने प्रसन्न आहे की नाही. कारण वैद्य म्हणून आपण दोषांची मीमांसा करतो, काही दर्शन परीक्षेने, प्रश्न परीक्षेने अन्य काही गोष्टींची परीक्षा करत असतो, स्पर्शन परीक्षणे देखील करतो. त्यामुळे स्वास्थ्याची आयुर्वेदानुसार जी व्याख्या आहे की समदोष, समअग्नी वगैरे हे आपण पाहत असतो. परंतु कुठेतरी प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर ते होता कामा नये. कारण बऱ्याचदा शारीरिक तक्रारी घेऊन आलेला रुग्ण हा त्या दुसऱ्या ओळीमध्येच बसत असतो. कोणीही मला अस्वस्थ वाटतंय, म्हणजे हल्ली तरी यायला लागलेत, कारण सरांचं एक वाक्य मला नेहमी आवडतं, डोंट फील बॅड अबाउट फीलिंग बॅड. आणि मी रुग्णांना हे खूप आवर्जून सांगते, माझं फेवरेट वाक्य आहे. आणि तिथे लोकांना, रुग्णांना आपल्याबद्दल ना विश्वास वाटतो. अच्छा, मी सांगितलं काहीही, मला रडावंसं वाटतंय तरी हे मला जजमेंटल राहणार नाहीयेत, हे मला व्यवस्थित समजून घेतील. आणि या वाक्याने ती जी संवादामधली सुकरता आहे किंवा एक मोकळीक निर्माण होते आणि पुढे त्याला बांध फुटायला खूप मदत होते. त्यामुळे जसं ताप येतो शरीराला, आपण लपवत नाही, तसं मनाचा देखील संताप होऊ शकतो. मनाला देखील शोक, क्रोध, भय या गोष्टी होऊ शकतात. फक्त मला क्रोध येतो असं कोणी सांगत नाही, आपल्यालाच अन्य काही लक्षणं, त्याचं वेगळं व्याख्यान घेऊ आपण की हे कसं ओळखायचं. चिडचिड होते का असं नाडीवर हात ठेवून विचारलं की रुग्ण हो सांगतो, हसतो किंवा बऱ्याचदा रुग्ण रडतात देखील. त्यामुळे हाऊ आर यू विचारून फाईन मध्ये आपलं काहीच फायनल होत नाही, इथून खरी आपली सुरुवात होते. तर आता आपण जो विषय पाहणार आहे किंवा सत्वावजय याच्यामध्ये ना, भले आपण चिकित्सा केल्यानंतर
शरीर आणि मनावरती जात असेल, युक्ती व्यपाश्रय म्हणजे आपण जे औषध पंचकर्म हे सगळं जे करतो ते खरं तर आपण शरीरावरती करत असतो, त्याचा परिणाम मनावरती होत असतो. ते सत्वावजय चिकित्सेमध्ये आपण जे काही करतो, ज्या काही आपल्या सगळ्या ओपन आणि फोकस अटेन्शन पासून ते शिखरपर्यंतच्या सगळ्या जे काही टेक्निक्स आहेत, या सगळ्याने आपण आधी मनावर काम करतो आणि त्याचा परिणाम शरीरावरती दिसतो. कारण हे दोघं एकमेकात एकदम फिक्स आहेत, कधीही वेगळे होऊ शकत नाही. परंतु मन बागडणार आहे ते सगळीकडे फिरून येतं, शरीर मात्र एका जागेवर राहतं. त्यामुळे ह्या मनाला समजून घेताना आपल्याला त्रिगुण समजून घ्यावे लागतात. तर ही एक ना रामकृष्णांची कथा आहे, ज्या बोधकथा आहेत त्यांच्या. त्याच्यामध्ये एक श्रीमंत माणूस रस्त्याने जातो आणि नंतर एका जंगलामध्ये अडकतो, एकटाच जात असतो. त्याला 3 डाकू येऊन पकडतात आणि त्याच्याकडे जो काही मालमत्ता असेल ते सगळं लुबाडून घेतात. त्यातला एक डाकू काय म्हणतो, याला आता ह्याचा काय आपल्याला उपयोग नाही, याला मारून टाका. दुसरा म्हणतो, कशाला मारून टाकायचं याला, त्याने काय आपला फायदा होणार आहे, दोरी घ्या, ह्याला जोरात बांधा आणि म्हणजे हा पोलिसात वर्दी देणार नाही, आपलं काम झालं, आपण निघून जाऊ. आणि ते तिथून त्याला बांधतात, तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर तिसरा डाकू येतो, त्याला सोडवतो, त्याला थोडंसं दूर घेऊन जातो आणि त्याला सांगतो, हा समोर जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा राजमार्ग आहे, तुम्ही इथून जा, तुम्ही तुमच्या घरी पोहोचाल. तो श्रीमंत माणूस खुश होतो, त्याला म्हणतो, तुम्ही माझ्या एवढे उपकार केले, माझ्या प्राणांचं रक्षण केलं, तर तुम्ही देखील माझ्यासोबत चला. तो म्हणतो, नाही, तिथे आम्हाला प्रवेश नाही, तिथे आलो तर आम्हाला पोलीस पकडतील. तर रामकृष्ण सांगतात आपल्याला इथे की जो पहिला डाकू असं म्हणतो की ह्याला मारून टाका, हे तमोगुणाने होतं. सत्व रज आणि तम, इथे विनाश, जेव्हा तमो बाहुल्य होतं, मग विनाश म्हणजे प्रत्येक वेळेस मृत्यू या अर्थाने नाही, परंतु त्या गोष्टीचा असेल, त्या नात्याचा असेल, एखादी वस्तू असेल, या सगळ्याचा नाश, नकोच, नाश, अंधार, हे तमोगुण किंवा तमोबहुल व्यक्ती तशी वागते. दुसरा जो व्यक्ती आहे जो रजगुणी आहे, तो काय म्हणतो की ह्याला बांधून ठेवा, तो संसारामध्ये बांधून राहतो, कारण त्याला सगळ्या वासना चिकटलेल्या असतात आणि ईश्वराचा इथे विसर पडलेला असतो. आयुर्वेदामध्ये जिथे जिथे आपण सत्वावजय चिकित्सेचे जेव्हा संदर्भ पाहतो, स्मृती जे येतं ना, तेव्हा ती स्मृती म्हणजे ही अध्यात्म किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं स्मरण राहणं या अर्थी तिथे आहे. त्यामुळे इथे रजोगुणाला अजिबातच ईश्वराचं स्मरण नसतं. आणि जो सोडवतो त्याला आणि त्याच्या मार्गात किंवा त्याला सुखरूप घरी पाठवतो, तो आहे सत्वगुण किंवा सत्व बहुल व्यक्ती. आणि तो ईश्वराचा मार्ग आहे, परंतु तो देखील परब्रह्मापासून दूरच ठेवतो. त्यामुळे आपण संसारामध्ये किंवा आता व्यवहारामध्ये वागताना या तिन्ही गुणांनी युक्तच आपलं मन असतं. याने सृष्टी निर्मिती झालेली आहे. त्यामुळे तम म्हणजे वाईट, रज म्हणजे वाईट, सत्व म्हणजेच उत्तम, असा ठोकताळा नाहीये. याच्यामध्ये काय आहे, हा, याच्यामध्ये काय आहे, योगसूत्रामधला हा संदर्भ आहे की जेव्हा व्यक्ती तमगुणी असते, तम बहुल, इथे जेव्हा जेव्हा आपण तम म्हणणार आहे तेव्हा त्या व्यक्तीमध्ये सत्वरज असणार आहेत, परंतु बाहुल्य किंवा अधिकता किंवा त्याने आवृत्त होणं किंवा त्याने डॉमिनंट होणं या अर्थी आहे. मग त्याच्यामध्ये आळस असतो, डलनेस, लेझीनेस, डार्कनेस, अंधार वाटतं, कायम त्यांची नकारात्मकता असते, इनर्शिया, कशात जायचं नाही, भाग घ्यायचं नाही, इनॅक्टिव्हिटी, गौरव, हेवीनेस असतो, मटेरियलिस्टिक फार असतात, फार विचारांचा गोंधळ असतो, पटकन निर्णय त्यांना घेता येत नाही, ऑब्स्ट्रक्शन्स असतात, विचारांमध्ये असेल, कृतीमध्ये असेल. जो रजगुणी आहे किंवा रजबहुल आहे तो पॅशनेट असतो, ऍक्टिव्हिटी, मुवमेंट्स असतात, एनर्जेटिक असतात, ते व्यक्ती डायनामिक देखील असतात. परंतु एक दुर्गुण इथे येतो, अहंकार अधिक असतो, ॲजिटेशन, सतत असं वायूची गती तीव्र झालेली असते, त्यामुळे तो एक ठहराव, ती एक कामनेस इथे आपल्याला कमी दिसते. एक्साइटमेंट खूप असते त्यांच्यामध्ये आणि अटॅचमेंट देखील तेवढीच असते.
जेव्हा बहुल व्यक्ती होत जातो, म्हणजे रजतमा आहेत, म्हणजे आपल्याला झोपायचं असेल तर निद्रा ही तमोभवच आहे. त्यामुळे तमोगुण नसेल तर ती व्यक्ती झोपू शकणार नाही. आणि निद्रा हे पूर्ण आहार, निद्रा, ब्रह्मचर्य ही त्रयोपस्तंभ आहे. याशिवाय आपलं आयुष्य सुरळीत राहणार नाही किंवा आपल्याला आरोग्य मिळणार नाही, मानस्थिती अजून बिघडेल. त्यामुळे रात्रीच्या वेळेस झोपताना तमोगुणीच हवं, दिवसा काम करताना रजगुणीच हवं. ऍक्टिव्हिटी जिथे समोर सिंह आलेला आहे त्यावेळेस आपण सत्वगुणी छान काम आहे असं नाही चालत. त्यावेळेस क्विक ऍक्शन घेऊन संकटापासून दूर गेलं पाहिजे. आणि इतकी संकट येतात तेव्हा तो हवा. परंतु जेव्हा सत्वाचा त्याला अनुबंध उत्तम असतो त्यावेळेस एक कामनेस, काइंडनेस, दयाळूपणा असतं. त्यामुळे आजकाल जे न्यूजपेपर किंवा बातम्या उघडल्या निर्दयी गोष्टी आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतात की आपण याची कल्पनाही करू शकत नाही. ह्या गोष्टी आज समाजामध्ये आपल्या आसपास होतात, कारण लोकांचा रज आणि तमगुण हा वाढत चाललेला आहे, कमी झालेला आहे. एक बॅलन्स व्यक्तिमत्व असतं ज्याच्यामध्ये सुख दुःख ह्या सगळ्या, म्हणजे अगदी योगी या अर्थाने नाही. इथे आपण म्हणतो एक व्यवहारामध्ये बॅलन्स व्यक्ती असणं त्या अर्थाने हार्मनी. कारण ते योग आणि त्या सिद्धी हे पूर्णतः भिन्न आहे. आपण त्याच्यापासून फार दूर आहोत. लाईट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपली ध्येय काय आहेत, आपला मार्ग कसा असणार आहे, कुठले आपल्याला त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत वगैरे वगैरे, ह्या गोष्टींबद्दल क्लॅरिटी असते. आणि सत्व बहुल असल्यामुळे ज्ञान हे क्लिअर असतं, म्हणजे बुद्धी ही प्रखर असते, उत्तम काम करते. पित्तला असतात ते आणि वातला पण असू शकतात, फक्त त्याचा अनुबंध रजाचा आहे की सत्वाचा आहे यावरती ते कन्फ्युजन का क्लॅरिटी याकडे जातं. अवेअरनेस असतो. आज जे आपलं व्याख्यान आहे वास्तवाचे भान, तर अवेअरनेस, सजगता याबद्दल आहे. आणि ती कशाबद्दल, तर वास्तवाबद्दल. असं हे छान सांगितलेले आहेत गुण. तर हे त्रिगुण आपल्याला कळले तर सर जसं सांगतात की मानस व्याधी होण्याची दोनच कारण आहेत. मन एक तर भूतकाळात आहे, नाही तर भविष्यामध्ये, म्हणजेच ते वर्तमध्ये नाहीये. जेव्हा ते भूतकाळात अधिक रमतं किंवा जातं तेव्हा डिप्रेशन अधिक येतं. आणि जेव्हा ते भविष्यामध्ये अधिक जातं तेव्हा एन्झायटी असते. दोघांमध्ये इकडे तमोगुण अधिक आहे भूतकाळामध्ये, भविष्यामध्ये रजगुण अधिक असतो. त्यामुळे जेव्हा आपण औषधी उपचार करतो, पंचकर्म करतो, त्याच्यासाठी स्नेह, तेल तुप असतील, नस्य असेल, जे काही आपण प्लॅन करतो दोघांची पूर्णतः वीर्याने किंवा त्यांच्या गुणकर्माने भिन्न असतात. त्यामुळे याचं निदान होणं, हे समजणं अवस्था ही फार आवश्यक आहे की तो भूतकाळात रमतोय का तो भविष्यात आहे. कधी कधी दोघं एकत्र पण असतात. मग त्याच्या वेळेस अधिक कोण आहे, कुठला गुंता आधी सोडवायचा आहे, कुठली गाठ अधिक आहे, हे आपल्याला त्याच्याशी बोलून संवाद साधून नक्की कळतं. आणि लक्षण आणि परीक्षणावरून देखील कळतं. वर्तमान हेच वास्तव आहे. आणि वर्तमान याच्यामध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्येही सांगितलंय की आपण कायम वर्तमानात राहिलं पाहिजे. आता कायम आपण कुठेच नसतो. मन कारण चंचल आहे आणि तो त्याचा गुणच आहे. परंतु अधिकाधिक जर आपण वर्तमानात आणलं तर आणि तरच तो जो प्रेझेंट मुमेंट आहे तोच क्षण नंतर उद्याचा भूतकाळ होणार आहे. आणि आपला जो उद्या आहे, भविष्य आहे, तो कधीच वर्तमानात म्हणजे आपण तो कधीच अनुभवत नाही. म्हणजे जो अनुभव होतो वर्तमानातला तो भूतकाळ होतो आणि भविष्य आपण कधीच अनुभवत नाही. भविष्य काळात आपण कधीच जात नाही. आपल्याकडे तशी ट्रॅव्हल जी टाइम मशीन आहे तशी देखील नाहीये. तर याचा अर्थ आपल्याकडे एकच माध्यम आहे आपला भूतकाळ चांगला करण्याचं, ते म्हणजे वर्तमान. म्हणजे पूर्वी काहीही असेल, मी रुग्णांना नेहमी सांगते काही होऊ दे तुमच्या आयुष्यामध्ये, परंतु उद्या जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझा काल हा अनुभव छान झाला, तर त्याची संधी तुमच्याकडे आज आहे. तुम्ही आज जसा घालवाल तसाच तुमचा उद्या, तुमचा भूतकाळ हा तयार होणार आहे. आणि ते लोकांना खूप पटतं आणि वास्तवात यायला मदत होते. ह्या मेंटल हेल्थ कंडिशन्स ह्या कॉमन आहेत ज्याच्यामध्ये हल्ली आपण हे पाहतो. माझ्याकडे येणारे अगदी शाळेमधली मुलं ते ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा स्वतःला इजा करून घेण्याची वृत्ती ही अधिक असते.
एन्झायटी ही प्रत्येकाला आहे. म्हणजे एखादा म्हणेल मला एन्झायटी नाही आहे, पण तुम्ही स्वतःला जरी ऑब्झर्व केलं, बसलेला आहात, काही काम नसेल, तर 4 वेळा मोबाईल काढून कुठला मेसेज आलाय का, कुणाचा कॉल आलाय का, सोशल मीडियावर काही लाईक आहे का, असं जर पुन्हा पुन्हा पाहण्याची वृत्ती निर्माण होत असेल किंवा सवय लागत असेल, तर कुठेतरी आपण व्यसनाधीन होतोय किंवा अँक्शियस होतोय आणि वर्तमानात राहत नाही. कारण मन फिरत आहे, त्या आत्ता जिथे आहोत तिथेच पूर्णता राहण्याचा प्रयत्न असं होणार आहे, परंतु प्रयत्नपूर्वक ते टाळलं जातंय का? दर 5 मिनिट म्हणजे मी एकदा मुंबईला क्रिकेट मॅच पाहायला गेले होते. फायनल होती 20ची. माझ्या शेजारी एक 20-25 शाळेतली मुलं आली होती. अगदी 12 ते 14 वयाचीच होती. माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता, चष्मा वगैरे होता. तो 5 मिनिटं सोडा, म्हणजे अतिशयोक्ती नाही, दर अर्ध्या मिनिटाला तो मोबाईल काढणार, बघणार, ठेवणार, काढणार आणि चेक इन्स्टावरती वगैरे दिसत होतं, कारण क्लोज होते सीट्स एकदम. तर हे एवढी एन्झायटी पुढे त्यांना खूप मोठ्या गंभीर परिणामांना समोर येतील. त्याच्यानंतर ही तर केस सांगणारच आहे. यापूर्वी एकदा मी सांगितलेली आहे की हॅल्युसिनेशन्स, डिल्युजन्स ह्या सगळ्या आणि मूड स्विंग्स हे कॉमन झालेले आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं, चिडचिड केली, जसं चष्मा सगळ्यांना असेल तर तो आजार आहे किंवा ते नेत्राचं कुठेतरी इंद्रियांची हानी झालेली आहे, कमकुवतपणा आहे असं वाटत नाही, कारण सगळ्यांनाच झालंय. तसं मूड स्विंग्स होणं, चिडणं, चिडचिड होणं हे सगळेच करायला लागलेत. त्यामुळे तो आजार आहे किंवा ते चुकीचं आहे हे लोकांना वाटत नाही. व्हायलंट होणे ह्याही गोष्टी लोक सांगत नाहीत, परंतु हे होतात आणि आपल्याला ते केसेसमधून देखील लक्षात येतं. एक लेडीज आहे, आत्ताच आलेली आहे. तर ती गेली 8 वर्ष अत्यंत संपन्न घरातली. तिचा गाल आणि कान एकच, एका बाजूचा वामतहा, डावी बाजू खूप दुखते. मग ENT झाले, स्कॅन झाले, MRI झाले सगळे, कुणी DNSचं ऑपरेशन करायला सांगितलं वगैरे वगैरे. तिचं सगळी केस घेतल्यानंतर तिला जेव्हा तपासायला मी घेतलं, तर डायरेक्ट कसं विचारणार, म्हणून माझं जे निदान होतं तर मी तिला फक्त म्हटलं, तुम्हाला या बाजूला कधी जोरात आघात झालाय का, आणि असं म्हणून मी असे हातवारे केले. तर ती म्हटली हा. म्हटलं काय भिंतीवर धडकलात का, कारण बऱ्याचदा जेंट्स मागून केस पकडून स्त्रियांना भिंतीवर आपटतात आणि स्त्रिया सांगत नाहीत ह्या गोष्टी. अशी आणि दुसरी केस आहे. तर त्या मग म्हटल्या नाही, मला जोरात कानाखाली मारली होती, म्हणजे तो हात असा धिप्पाड असेल आणि इथे, तर तो जो आघात आहे. तर हा संपन्न घरामध्ये देखील ह्या शारीरिक हिंसा, मानस तर होतातच, वाचिक देखील होतात, पण शारीरिक हिंसा देखील होतात आणि शिक्षित लोक तर हे सांगत नाहीत. बाकी कॉन्सन्ट्रेशन वरती डिफिकल्टी हे प्रत्येकानेच अनालाइज करायला हवं, की आपलं मला वाटतं आपल्याच ग्रुपवरती चर्चा झाली होती की किती काळ आपण सलग कॉन्सन्ट्रेशन करू शकतो किंवा एका जागी फोकस राहू शकतो. तर डे बाय डे हा काळ कमी होत चाललेला आहे आणि याचं कारण देखील पुन्हा रजोगुणाचा वृद्धी आहे. बाकी आयसोलेशन फ्रॉम फ्रेंड्स अँड फॅमिली, याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे आणि त्याच्यातून कसं आपण बाहेर यायचं यासाठी प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आता मी एक केस सांगणार आहे, अतत्वाभिनिवेश. याच्यामध्ये थोडक्यात काय, वास्तवाचं भान नाही. म्हणजे काही सर म्हणाले नॉन मेडिकोज पण आहेत जे वैद्य नाहीत असे, त्यामुळे अगदी साध्या मराठी भाषेतच मी सांगणार आहे. नावाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तो आयुर्वेदातला व्याधी आहे आणि ती मोठी फ्रेम आहे, त्याच्यामध्ये अनेक व्याधी देखील येऊ शकतात. तर याच्यामध्ये वास्तवाचं भान नसणं, भ्रम होणं, इतकं तुम्ही समजून घ्या. हा मानस रोग आहे आणि हा महागत म्हटला जातो, कारण तो ट्रीटमेंट करायला किंवा बरा व्हायला कठीण असतो. आता हा अतत्वाभिनिवेशचे हेतू असू देत, पण सगळ्याच मानस व्याधींना किंवा आता जे आपल्याला वास्तवाचं भान राहत नाही त्याला देखील ही कारणं आहेत, की मलिन आहार घेतला जातो. का ते सांगते. शील म्हणजे मलिन आहाराचं सेवन, वारंवार सेवन करणं. आज जे डुंजो किंवा हे झोमॅटो वगैरे याने जे अन्न बाहेरून मागवलं जातं, खूप संख्या वाढलेली आहे, किंवा हॉटेलिंग जे आहे, या सगळ्यामध्ये त्या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. मग अगदी पॅकेट फूड देखील याच्यामध्ये येतं.
आणि शिळं खाणं हे देखील. हे काही मॉडर्न रिसर्च सांगतात की जर आपण जंक फूड खाल्लं तर आपल्या ब्रेनवरती कसा परिणाम होतो. तर हे सेम आता जे यापूर्वीची आपण लक्षणं पाहिली की कुठले कुठले मानस व्याधी येतात, तर ही पाच आहे इथे, पण याचे 50 देखील लक्षणं होऊ शकतात. त्यामुळे जंक फूड हे पूर्ण आपल्या मनाची अवस्था ही पूर्ण अम, अस्वस्थ करून टाकते. म्हणजे आहाराने मन कसं तयार व्हायला हवं, सात्विक, राजस, तामसिक आहार, ह्याचं जे वर्गीकरण आहे, आणि तो आहार जरी सात्विक असेल तरी खातानाची अवस्था कशी आहे, पथ्यम चापी न जिर्यती, चिंता शोक भय क्रोधात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर आहार हा चांगलाच हवा, ताजा हवा, कुणी केलेला हवा वगैरे. परंतु खाताना तुमच्या आजूबाजूला कोण आहे आणि तुमची खाण्याच्या वेळेस मनाची स्थिती कशी आहे हे फार आवश्यक आहे. आम्ही रुग्णांना उदाहरण देतो की सगळं साजूक तुपातला लाडू केलेला आहे, सगळे इन्ग्रेडियंट सेम आहेत. एक जो आहे तो लग्नातला तो लाडू आहे आणि एक जो आहे तो 10व्यातला आहे. तर कुठला लाडू खाताना लोकांची मनस्थिती कशी असेल आणि कुठल्या लाडूने पोषण होईल, तर नक्कीच ते सांगतात की जरी सेम असेल तरी तो लग्नातला जेव्हा आनंद असतो व्यक्तींना, तेव्हा तो लाडू खाऊन पोषण होईल. परंतु जो दुखवट्यातला लाडू आहे, भले सगळ्या साजूक तुपातला आहे तरी तो पोषण करणार नाही. त्यामुळे आपण जे काही सत्वावर जे चिकित्सा देतो याच्यामध्ये रुग्णांना सांगतो की जेवताना तो स्पर्श सहन करा. त्या आहार थंड आहे का गरम आहे, तोंडात गेल्यानंतर लाळ सुटते की नाही, स्पर्शाला हात कसा लागतोय, मग कुठल्या कुठल्या चवी लागतात वगैरे, हे जे सगळं आहे ना, हे पुन्हा याच्यामध्ये येतं की अ, तुम्ही वर्तमानात राहून सजगतेने ती कृती करणं अपेक्षित आहे. आणि हे मिसिंग आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण लाख सुवर्णकल्प देऊ, सगळे सत्वावजेचे सेशन घेऊ, परंतु तो व्यक्ती जर आहार घेताना तो सजग नसेल, म्हणजे ते आपल्यातले प्रत्येक सेशन इतके अफलातून आहेत, इतके सुंदर, मी सरांना पुन्हा धन्यवाद देते, इतके सुंदर डिझाईन केलेले आहेत ना, एक सेशन सुद्धा एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. फक्त त्याने नित्य प्रॅक्टिस, सराव केला पाहिजे. आणि आपल्याला कळलं पाहिजे की त्याला कशाची गरज आहे, तेवढं कर, भले तू सगळे दररोज नाही केले तरी चालेल. आणि मग जर तो सजग अन्न, म्हणजे आपल्याला इथं अडचण आहे असं लक्षात आलं, हा हेतू आहे, हे कारण असं लक्षात आलं, कारण आजकाल प्रत्येक लहान मुलाच्या हातात आया मोबाईल देतात, काहीतरी युट्यूबला लावतात आणि ते पाहत पाहत मूल जेवतंय. सगळ्या म्हणजे अडाणी ते शिक्षित सगळ्या लोकांकडे हीच अडचण आहे, आणि जे फार हानिकारक आहे आणि धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जेवताना सगळं मोबाईल सगळं बाजूला, तेवढे 10 मिनिटे जे काही तुमचा जेवणाचा कालावधी आहे, ते फक्त आणि फक्त ते अन्न ग्रहण करण्यातच असावेत. हे तत्वाभिनिवेशची संप्राप्ती आहे, मी थोडक्यात सांगते. त्याच्यामध्ये आता आपण मगाशी जसं बघितलं की ब्रेन आणि अ, हृदय किंवा मेंदू आणि हृदय आपल्यानुसार देखील मस्तिष्काला मनाच्या बाबतीत तेवढंच महत्व आहे. कारण आपण जेव्हा चिकित्सा करतो तर मनावर नाही चिकित्सा करत. म्हणजे इवन सत्वावजय चिकित्सा, युक्तिवापाश्रय, औषधे, पंचकर्म, आपण मनावर चिकित्सा करत नाही, कारण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीये. मग आपण तिथपर्यंत जाण्याचं माध्यम काय, तर हृदय आणि मुख्य म्हणजे आहे मेंदू, मस्तिष्क. त्यामुळे आपली सगळी चिकित्सा ही मेध्य असते. मेध्य चिकित्सा देतो आणि मग आपल्याला मग ती कुठली वापरायची काय, हा अनुभव आणि जसं निदान होईल त्यानुसार असतं. तर आयुर्वेदामध्ये देखील चरकाचार्यांनी इंद्रिय स्थानामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांची केंद्र ही मस्तिष्क स्थित सांगितलेली आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे मॉडर्नच आहे, हे आयुर्वेदात सांगितलेले श्लोक आहे त्याचा. मग जेव्हा प्रज्ञापराध होतो, प्रज्ञापराधचं देखील आपण नक्की एकदा एक छान व्याख्यान घेऊ की प्रज्ञापराध काय आहे. ज्या काही चुका करतो, अपराध, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धीने केलेले अपराध, आणि बुद्धी अपराध कधी करते, तर त्याचा सगळा करता करविता मन असतो.
ते मन बिघडलं, त्याच्यावरती रज मोह आवृत्त झाले, की मग ते बुद्धीला नीट काम करू देत नाही. कारण बुद्धीचं कामच आहे चांगलं काय, वाईट काय, बरोबर काय, हे सगळं पाहायचं आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा. जेव्हा ह्या बुद्धीचा कंट्रोल त्या मनाकडे जातो, म्हणजे पुन्हा आपला, तेव्हा त्या मनानुसार निर्णय घेतले जातात. जसं मोह आहे, की थंडी आहे सगळीकडे, सर्दी खोकला ताप आहे, आईस्क्रीम नाही खायला पाहिजे, साधं आहे, परंतु आईस्क्रीम खाण्याचा मोह होतो आणि ती इच्छा निर्माण झाल्यावर ती पूर्तीची मागणी होते आणि मग ते खाल्ली जाते आणि दुसऱ्या दिवशी ज्वर येतो. सगळं माहीत असतं, म्हणजे ज्ञान आहे, परंतु त्यावेळेस निर्णय मात्र चुकीचा घेतला गेला. तर याच्यामध्ये धी, धृती आणि स्मृती याचा विभ्रंश होतो. म्हणजे त्यांनी त्यांचं जे काम करायचं आहे अनालिसिसचं आणि परफेक्ट निर्णय देण्याचं, ते नीट होत नाही आणि ते नीट न झाल्यामुळे काय होतं, तर अशुभ कर्म होतात. साधं उदाहरण आहे की कुणाची हत्या करू नये, पण हत्या आजकाल होत आहेत ना, म्हणजे त्यांचा किती मोठा हा धीधृती स्मृतीचा विभ्रंश झालेला असेल. आणि आपण, आपल्यासारखे शिक्षित लोक, आपल्याला असं वाटतं आपण काही कुणाची हिंसा करत नाही, परंतु बऱ्याच जणांमध्ये गॉसिपिंगचं प्रमाण किंवा सवय ही प्रकर्षाने असते. तर जाणीवपूर्वक निंदा, परनिंदा ही परविष्टेप्रमाणे समजावी, असं चरकाचार्य सांगतात. तर हे जे सद्वृत्त आहे ना, त्याचं म्हणजे वास्तवाचं भान जर ठेवायचं असेल, तर त्यातली एक चिकित्सा आहे सत्वावजय चिकित्सा आणि दुसरी आहे सद्वृत्ताचं पालन करणं. हे दररोज प्रत्येकाने, वैद्यांनी तर हे वाचलंच पाहिजे जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा. आणि जाणीवपूर्वक, जसं आपण पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजे आपण स्मोकिंग नाही करत आहे, आपल्या बाजूला एखादा चेन स्मोकर येऊन तो फुकतोय, तर ते धुराडा आपल्याकडे येतो, तो धूर आपल्या शरीरात जातो आणि आपल्याला त्याचे दोष लागतात. तसंच आपण तिथून निघून जातो. तसंच जेव्हा कोणी निंदा करत असेल, तेव्हा ऐकणाऱ्याला देखील त्याचं तेवढंच पाप लागतं. पाप पुण्य म्हणजे इथे थोडक्यात आजार होणार आहेत शरीर मनाचे. कारण इथे सुख आणि दुःख म्हणजे व्याधी आणि स्वास्थ्य या अर्थाने आपण घेऊ. तर इथे आपण ते न ऐकणं, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व न होणं, याच्यासाठी पुन्हा वास्तवाचं भान हवं, सजगता हवी. हे चुकीचं आहे, हे बोललं नाही पाहिजे. अन्याय सहन करायचं नाही वगैरे ह्याच्याशी कन्फ्यूज होण्याची गोष्टच नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे कायिक, वाचिक आणि मानसिक, ते पण वाचून घ्याल, दशविध पापकर्म आहेत, चरकाचार्यांनी जास्त डिटेल सांगितलेले आहेत. तर ती नक्की वाचावीत आणि जाणीवपूर्वक सजगतेने ती टाळावीत. अशी अशुभ कर्म जर आपण टाळली नाहीत, तर काय होतं, तर याने काय होतं, त्रिदोष प्रकोप होतो. म्हणजे मनाचं जेव्हा प्रज्ञापराध होतो, तेव्हा वात होतो का, पित्त का, कफ, नाही, तिन्ही होतात. कारण शोकात भय आपल्याला माहित आहे, क्रोधात पित्त माहित आहे, शोकात आणि भयात वायू हे माहिती आहे. परंतु एकच मिनिट. परंतु क्षमा करा, परंतु जेव्हा चिंता, शोक, भय याच्याशिवाय अन्य देखील सर्व मानस व्याधी हे याच्यात येतात, तेव्हा त्रिदोष प्रकोप होतो. कारण मोहात, लोभात हे कफ वृद्धी होत असते. त्यामुळे हा त्याचा रेफरन्स आहे. जेव्हा हृदय स्थित, आत्मा, मन आणि ओज हे तिघही हृदयामध्ये राहतात. मन हे फक्त हृदयात राहत नाही, प्रामुख्याने मनोमय स्रोतसाचं हृदय आणि अन्य दशधमन्या हे जरी आपल्याला सांगितलेले असतील स्थान, तरी मन हे संपूर्ण शरीरामध्येच वास्तव्यास असतं किंवा फिरत असतं. तर आत्मा, मन आणि ओज हे जेव्हा रजमोह आवृत्त होतात, त्यावेळेस ते कुठलेही चांगली कर्म केली जात नाहीत त्यांच्याकडून. आणि मग मूढ, मूढ याने इथं मूर्ख या अर्थाने नाहीये, अज्ञ, म्हणजे तो ज्ञानी नसणं. म्हणजेच काय होतं, तर विषमाम कुरुते बुद्धी, म्हणजे ते मघाशी सांगितलं तसं बुद्धी योग्य निर्णय घेतच नाही. काय नित्य आहे, काय अनित्य आहे, आपल्या हिताचं काय आहे, अहितकर काय आहे, या गोष्टी त्याला कळत नाही. आणि मग ती व्यक्ती किंवा ते मन असत्याचा आग्रह धरतं. म्हणजेच वास्तवाचं भान त्याला राहत नाही. कसं ते आपण काही उदाहरणं पाहूयात. एक मॉडर्नची फक्त इथे आपण व्याख्या घेऊ की सायकोसिस म्हणजे काय, व्हॉट इज रिअल,
आणि व्हॉट इज नॉट रिअल, म्हणजे सत्य काय आहे, वास्तव काय आहे, ह्याच्यामध्ये फरकच कळत नाही. आणि डिरिअलायझेशन किंवा डिपर्सनलायझेशन मध्ये त्या व्यक्तीला आपण स्वप्नात आहोत असं भासत असतं. आता याच्यामध्ये काउन्सिलरचे काही गुण आपण बघू शकतो की तो व्यक्ती कसा असावा, तर धर्मार्थ वादी नहा. म्हणजे जो काउन्सिलर आहे त्याचा सत्वगुण हा कायम उत्तम असला पाहिजे. त्यामुळे आपण चिकित्सकाने जाणीवपूर्वक सद्वृत्ताचं पालन करणं किंवा सत्वावजय चिकित्सा आपल्या स्वास्थ्यासाठी, मानस स्वास्थ्यासाठी नित्य वापरात आणणं आणि मग त्या व्यक्तीच्या हृदयाला अनुकूल असा आपण संवाद साधणं हे आवश्यक आहे. मग बाकी त्याच्यात धैर्य, स्मृती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. हा एक 16 वर्षाचा मुलगा होता. तो 2023 मध्ये माझ्याकडे आला होता, फेब्रुवारी. त्याची लक्षणं अशी होती की त्याला सतत स्वप्नात असल्यासारखं वाटायचं. हे सगळं त्या रुग्णाच्या भाषेत लिहिलेलं आहे. वेगळं वाटायला लागलं, मनात शून्य वाटत आहे, आत्मविश्वास कमी वाटतो, रडावेसे वाटते पण रडत नाही, खूप झोप येते, विचार करताना फोकस नसतो, विचार येत नाही. पहा, 7 आणि 8 हे वेगळी लक्षणं वाटतात. म्हणजे विरुद्ध वाटतात. पूर्वी विचार खूप केले, कशाचे तर अभ्यासाचे. मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटतं, सतत फिरावेसे वाटते, स्थिर थांबायला नको वाटते, ते पण कारमध्ये नको, म्हणजे बंदिस्त नको, दुचाकीवर फिरावे असे वाटते. घरचे काळजीपोटी प्रश्न विचारतात त्याची भीती वाटते. जे प्रत्यक्षात बोलत आहे ते स्वप्न वाटते. म्हणजेच इथे वास्तवाचं भानच नाही राहिलेलं. अंगात टोचत आहे ते त्याला पहिल्या दिवशी वाटलं, आणि मग पुढचा अलार्मिंग साईन आहे की या देहात राहायलाच नको वाटतंय. कुठेही एकटक पाहत राहतो, हे आईने सांगितलेलं लक्षण आहे. आरशात पाहून असतो, अभ्यासाचं नाव घेत नाही वगैरे. आणि लक्षणं 6 दिवसांपासून होती. त्याला पूर्वी ज्वर वगैरे येऊन गेला होता, ॲलोपॅथी औषधं घेतली होती त्याने. हे बाकी त्याचं आयुर्वेदिक परीक्षण आहे, याच्यात मी जात नाही. हा, स्वप्नामध्ये त्याला भीतीदायक स्वप्न पडली होती. विशेषतः तो आणि त्याची आई रस्त्याने जातात, गाडी येते आणि त्याचा आईपासून हात सुटतो आणि मग तो एकटा पडतो. त्यामुळे त्याला धक्का बसल्यासारखं वाटत होतं. आहारामध्ये विशेष जसं आपण मलिन आहाराचं बघितलं, तर त्यांचे एका फेअरवेलला काही 6 दिवसापूर्वी जे झालं होतं, पावभाजी दिली होती आणि त्या पावभाजीला त्याने सांगितलं, अक्षरशः एखादी कुजलेली गोष्ट कशी वास येते तसा वास येत होता. अतिजागरण याच्यामध्ये म्हणजे निद्रावेग धारण हे प्रज्ञापराधात येतात ह्या दोन्ही गोष्टी. तर तो 1 जानेवारी ते 4 फेब्रुवारी म्हणजे सलग 1 महिना फक्त 3 तास झोपला. आपण मगाशी बघितलं की ती जर जागरण झालं किंवा निद्रा सम्यक नाही झाली तर काय होऊ शकतं, मानसव्याधी होऊ शकतं. बाकी अपयशाची भीती वगैरे, कारण तो मिस्टर त्यांच्या स्कूलचं जे नाव होतं ते त्याला भेटावं असं वाटत होतं, परंतु ते मिळालं नाही. बाकी हिंदीचा पेपर पण अवघड गेला होता, त्यामुळे भीती होती. आणि 27 फेब्रुवारी पासून त्याची 10वीची परीक्षा होती. हिंदी विषयाचा अभ्यास कमी होता. ज्या दिवशी ज्वर आला तेव्हा शेजारी मृत्यू झाला होता. त्याचा मूळचा स्वभाव हा मनमिळाऊ, उत्साही, मित्रांसोबत सोशल असाच होता. परंतु सध्या गप्प राहतो, म्हणजे स्वभावाच्या विपरीत त्याचं वर्तन सुरू झालं होतं. भाऊ होता मोठा, तो हॉस्टेलला गेला होता. तर इथे आपण मगाशी जसं पाहिलं, त्रिदोष हे देखील प्रकोपित होतात. मानस, रज आणि तम यांची वृद्धी होते आणि दोषांमध्ये रसमज्जादुष्टी होते, ओजक्षय होतो आणि नंतर ही संप्राप्ती घडत जाते. आत्मा, मन, बुद्धी, हृदय हे व्याकुळ होतात आणि मग प्रत्यक्ष ज्ञान हे विकृत व्हायला लागतं, म्हणजेच वास्तवाचं भान राहत नाही. याच्यामध्ये इथे अजिबात औषधी किंवा पंचकर्म कोणती केली हे वर्णन नाही करणार, कारण त्याला मग खूप वेळ जाईल. आणि युक्ती व्यपाश्रय चिकित्सा काय केली हा आजचा वर्ण्य विषय नाहीये. आज आपण फोकस करणार आहे की आपण त्याला सत्वावजय चिकित्सा काय दिली. आणि 100% माझं असं मत आहे की जेव्हा एकत्रित दिलं जातं युक्ती व्यपाश्रय आणि सत्वावजय चिकित्सा, जशी आवश्यकता असेल तशी, अल्पावधीत आशु फलदायी चिकित्सा आपल्याला करता येते. आणि नुसतं रुग्णाला बरं वाटून उपयोग नाही, रुग्ण बरा होणं
आणि तोही कायमचा, म्हणजे अपुनर्भवापर्यंत चिकित्सा होणं आवश्यक आहे. आणि नक्कीच आपण हे जर आपली 2 शस्त्र वापरली तर खूप छान आपल्याला त्याच्यात रिझल्ट मिळतात. औषधं बरीच दिली होती, परंतु शिरो उदरलेप, नस्य कर्णपुरण, पादाभ्यंग, स्नेहन, संवाहन या गोष्टी देखील वापरल्या होत्या. आहार, जसं मी आहाराचं महत्व सांगितलं, मी रुग्णांमध्ये विशेषतः अशा केसमध्ये तर जाणीवपूर्वक हा ओजोवर्धक मेद्य आहार देते. लाजामंड, घृत, मध हे ओजोवर्धक आहेत. सुरसा म्हणजे तुळस, तुळशीचा मध होता माझ्याकडे, तो मी वापरला. कारण ती ग्रहबाधा वगैरे याच्यात जाते, मानस व्याधीत वापरता येते. कोहळा हाही मेद्य आहे, त्याचं सूप, लघुसुपात चहा, साळीच्या लाह्यांचा चिवडा ही ओजोवर्धक, बृहंतर्पण करणारी आहे. मखाणे आणि डाळिंब. त्याचा ईईजी जेव्हा आपण केला होता नेक्स्ट डेला, तेव्हा बायफ्रंटल स्लोईंग हे सेरेब्रल डिस्फंक्शनिंग असं त्याचा रिपोर्ट आलेला होता. आणि सायकियाट्रिस्टने MRI ब्रेन करायला सांगितलं होतं, परंतु नातेवाईक तयार नव्हते. त्यांनी सांगितलं तुम्हीच, म्हणजे ते म्हटले तुम्हाला नाडी सापडले तर तुम्हीच जे म्हणाल ते आपण करूयात, आम्हाला हे काही करायचं नाही. त्यांना सांगितलं आपल्याला आठवडाभरात जर गाडी 20% पण नाही हल्ली तर नक्की इन्व्हेस्टिगेशन करावे लागतील. आणि मग 10वीची फायनल एक्झाम हे मुख्य टार्गेट होतं. MRI नाही केला, परंतु चिकित्सा सगळी चालू ऑलरेडी केलेली होती. सत्वावजेचं पहिलं सेशन जे मी घेतलं त्याच्यामध्ये काउन्सिलिंग हे अत्यंत महत्वाचं. प्रार्थना, याच्यामध्ये मी पतंजलींची प्रार्थना घेते, किंवा त्या व्यक्तीचं जिथे श्रद्धास्थान आहे त्या पण मी वापरते, गुरु ब्रह्मा वापरते. ताडासन, जम्पिंग, व्हील ऑफ अवेअरनेस, ब्रीदिंग अवेअरनेस, अनुलोम विलोम आणि ओंकार हे डे 1ला दिले होते. चौथ्या दिवशी त्याला खूप छान बरं वाटलं. आपलं सेशन झाल्या झाल्या 40% बरं वाटलं. तिसऱ्या दिवशी 60%, विचार येणं 40% कमी झालं, उत्साह वाढला, आनंद. आता हसत होताच, परंतु प्राकृत हसणं होतं. आधीचं जे आईने सांगितलं ते विकृत होतं, दौर्बल्य कमी झालं होतं. नेक्स्ट सेशनला मग त्याला बॉडी स्कॅन, ओपन आणि फोकस अटेन्शन. आता हे सगळ्यांना याच्यात आपण काय करतो माहित आहे, त्यामुळे काय केलं, त्याचा क्रम कसा होता हे मी सांगते. आणि सेशन 1 रिवाइज केलं. तर 6व्या दिवशी त्याला सुपर पॉवर्स भेटाव्यात असं वाटावं लागलं. टाइम ट्रॅव्हल करावं. मी म्हणजे असं मगाशी म्हटलं तर मुलं हॉलिवूडचे पिक्चर पाहतात, बॉलिवूडमध्ये पण अशा थीमचे पिक्चर येतात. तर पास्ट मध्ये जावं आणि काही गोष्टी बदलाव्यात असं वाटायला लागलं. मग जेव्हा अशी लक्षणं असतात ना, तेव्हा मग आपल्याला त्या दृष्टीने त्यांना काही उदाहरणं द्यावी लागतात. जसं मगाशी म्हटलं तसं, की पास्ट क्रिएट करता येतो, फक्त तो वर्तमानात राहून, किंवा वर्तमानात आपल्यात तेवढी पॉवर असते. फायनल एक्झामला अपियर व्हावं की नाही, आणि नाही झालो तर काय होईल हे एक टेन्शन होतं. कसल्याच इच्छा नाही, अभ्यास करू वाटत नाही. त्याला असं वाटत होतं आता 2 आठवडे वाया गेले, परीक्षाच द्यायला नको असं वाटतंय, सतत झोपावं असं वाटतंय, बट गुड फिलिंग आहे. युक्ती व्यापाश्रय म्हणजे पोटातली जी आयुर्वेदिक औषधी उपचार आहेत ते जसेच्या तसे चालू ठेवले. सत्वावजेचं तिसरं सेशन घेतलं. आता तो सुपर पॉवर भेट म्हणाला ना, म्हणून मग त्याला कृष्णाचं उदाहरण दिलं, की कृष्ण हाच सुपर पॉवर आहे आपल्यातला, आणि तो आपल्या आतमध्ये आहे. आणि ते छान पटवून सांगितलं त्याला गोष्टी स्वरूपात. आणि त्याला हे पटवलं की तुझा अभ्यास झालेला आहे. कारण 1 वर्ष केलेला अभ्यास आणि 2 आठवडे न केलेला अभ्यास याच्यामध्ये जास्त ताकद कुणाची आहे, तर नक्की म्हणाला 1 वर्ष केलेला अभ्यास हा जास्त महत्वाचा आहे. बस ते त्याच्या इथे लॉक करून टाकलं. आणि मग बॉडी स्कॅन घेतलं, पुन्हा पहिले सेशन रिवाइज केले. त्या 6व्या दिवशी त्याने पहिल्यांदा पुस्तक हातात घेतलं, म्हणजे आधीचे 6 नंतरचे 6 2 आठवड्यांनी. आणि आरशात बघणं त्याचं कमी झालं होतं. त्याला इस्कॉन टेम्पल मध्ये जाऊन दर्शन घ्यायला सांगितलं होतं, कारण ते त्याला विश्वास बसला होता. आणि ते लगेच कळतं रुग्णाला ते पटलंय की नाही पटलेलं. आणि त्याला तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं. 7व्या दिवशी त्याने अभ्यास सुरू केला. वास्तवाचं भान आलं होतं त्याला. तो पूर्ण नॉर्मल वागत होता. त्याला अभ्यास झालेला आहे हा आत्मविश्वास आला होता. 8व्या दिवशी चांगल्या आता तो सकारात्मक, आता थोडा भविष्यात जायला लागला की येस मला चांगले मार्क्स मिळतील, मेरिट मध्ये मी येईल.
म्हणजे भूतकाळातून तो आता वर्तमानात यायला लागला होता. 100% तो रियालिटीमध्ये होता. त्या दिवशी त्याला हॉटेलमध्ये जेवणाची इच्छा झाली. मग त्याला सांगितलं ठीक आहे तू जा, कारण पुन्हा इथे मी गर्भिणीसारखा विचार करते की ती जी काही लक्षणं निर्माण होतात तर ती सप्रेस नाही करायची मनाची. त्यामुळे ठीक आहे तू जा, पण भात आणि जिरा राईस आणि डाल एवढंच खा. तर ठीक आहे तो म्हणाला आणि जाऊन आला. तिकडे जाऊन आल्यानंतर तो आईशी 2 तास बोलला. म्हणजे आपण हा नाही नाही हॉटेलिंग चालणार नाही तर तुझा हेतू आहे असं नाही करता येत. त्याच्यामध्ये आपल्याला मध्यम मार्ग काय आहे तो आपल्याला सांगता येतो. मग त्याने असं सांगितलं त्या 2 तासांच्या गप्पामध्ये की एक बाई मला हातात घेऊन गरगर फिरवत होती. तेवढंच त्याला लास्ट जे काय आठवतंय, त्याच्यानंतरच्या काही स्मृती नाहीत. 9व्या दिवशी तो अभ्यास पूर्वीप्रमाणे करू लागला. 100% रियालिटीत आला, आत्मविश्वास आला. आता फिरावेसे वाटत नाही. त्याला पंचकर्म वगैरे स्नेह नस्य सगळं चालू होतं. त्यामुळे त्या स्नेहाने तो वातप्रकोप तो कमी झाला होता. सेशनने रजोगुण जे वाढला होता तो देखील कमी झाला होता. कारण तमाधिक्य इथे अजिबात नव्हतंच. जे काही होता तो रजस डॉमिनंट होता आणि सगळी लक्षणं त्याचीच होती. त्यामुळे तसेच औषधी उपचार दिले. सेशनची निवड देखील त्याच पद्धतीने केलेली आहे आणि त्याला आता भीती वाटत नव्हती. 9व्या दिवशी पुन्हा स्नेहन संवाहन, पादाभ्यंग आणि सेल्फ कंपॅशन, मसल रिलॅक्सेशन हे घेतलं. सेशन झाल्यावर तो खूप खुश होता, त्याला मस्त रिलॅक्स वाटत होतं. आणि आपण जर 7व्या दिवशी बघितलं तर ही जी आपण पहिल्या स्लाइडमध्ये केस सुरू झाल्यावर लक्षणं पाहिली, रिपीट करत नाही, ही सगळी लक्षणं ऍबसेंट होती, म्हणजे ऍब्सोल्युटली नील. मग 10व्या दिवशी आपण ईईजी रिपीट केला तर तो नॉर्मल आला. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सपोर्टिव्ह होते. नंतर ते ईजी नंतर डोळे हृदय वगैरे धडधडत होते. तर व्हिडिओ आहे तो मी दाखवत नाही. आणि मग डोळ्याच्या अवतीभोवती वेगळं वाटायला लागलं असं वाटलं. त्यामुळे फक्त घृताचं मी बिडालक दिलं होतं. त्याला पूर्वी पेपर देऊन आलं की मध्ये काळं आणि बाजूला सफेद दिसायचं. तर तेवढ्याने त्याचं ते लक्षण कमी झालं. परत काय अद्याप ते लक्षण आलं नाही. 11व्या दिवशी त्याला सजग कृती हे सेशन शिकवलं. चिकित्सा 13व्या दिवशी सेम काही मेद्यकल्प आम्ही जे बनवतो, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, मगाशी म्हटलं तसं आपण जी चिकित्सा देतो ती मेध्यच असते. फक्त सगळी मेद्य द्रव्य एकत्र करून दिली असं ते यादृच्छिक चिकित्सा किंवा ब्लाइंड गेम करून चालत नाही. प्रत्येक द्रव्य, त्या द्रव्यांचे गुणकर्म, रुग्णाची अवस्था, वय या सगळ्यांचा विचार करून अचूक कुठला निवडायचं हे जर कळलं तर मग नक्की यश मिळतं. नाही तर मग अंदाज पंचे आलं बरं वाटलं असं होतं. तसं होता कामा नये. 15व्या दिवशी त्याचा 10वीचा पहिला पेपर त्याने दिला. परीक्षेवरून आल्यावर त्याने फोन केला, पेपर मस्त गेला सांगितलं, शांत झालो असं वाटलं आणि छान बदल झालेत असं त्याला वाटू लागलं. मग 24 मग पेपर्स होते, काही सेशन घेतले नाही. घरी सांगितलं तू करत राहा आणि एक 6वं सेशन कृतज्ञतेचं 24व्या दिवशी घेतलं. फोनवरती अभ्यास करायचा आहे, झोप येते, पूर्वीसारखं वाटतं असं म्हणाला तो. परंतु तीव्रता कमी असल्यामुळे फक्त ताडासन, अनुलोम विलोम, जम्पिंग ऍक्टिव्हिटी, उन्हात फिरून ये, नैसर्गिक प्रकाशात जा एवढं सांगून सुद्धा ते क्लिअर झालं. मोबाईल वगैरे मागायला लागला होता, व्यायाम नको असं. परंतु तो माझ्याशी फोनवर बोलला आणि ब्रीदिंग अवेअरनेस, बॉडी स्कॅन, त्राटक, व्हील ऑफ अवेअरनेस आणि ओंकार हे सगळं फोनवरून त्याच्याकडून करवून घेतलं. आणि त्याच्यानंतर तो पुन्हा व्यवस्थित झाला. 29 मार्चला त्याची सगळी परीक्षा संपली. सगळे पेपर त्याने पहिले तर अटेम्प्ट केले आणि ते छान दिले. 45व्या दिवशी तर नंतर तो कोल्हापूरला वगैरे फिरायला गेला. औषधांचा कंटाळा आला. सेशनही मला नाही वाटत तो यातले काही करत असेल, कारण तो आता पूर्ववत त्याचा जो स्वभाव आपण लिहिला होता तसा झाला होता. कारण तो फार सोशल होता. मित्रांमध्ये जाणं, ट्रिप करणं, ट्रेकिंग करणं, स्विमिंग हे सगळं त्याने सुरू केलं होतं. तर एकूण आपण चिकित्सा 7वा असेल किंवा औषधी उपचार हे 30 दिवस केले. यातून साध्य काय झालं तर सर्व पेपर व्यवस्थित दिले. कारण माझ्यात म्हणजे तेव्हा तर पालक असे म्हणत होते त्याने नाही पेपर दिले तरी चालेल, फक्त तो बरा झाला पाहिजे, आमचं अजिबात दडपण नाहीये. परंतु मला असं वाटत होतं की जर त्याने हे पेपर दिले नाहीत आणि तो जर मागे पडला
कारण एक तर तो हुशार मुलगा होता, मागे पडला तर ते फ्रस्ट्रेशन, ते डिप्रेशन त्यातून बाहेर काढणं हे फार कठीण होईल, आणि तो कालावधी तो कसा भरून काढेल, तर ते अजून किचकट होत गेलं असतं. अशक्य नव्हतं, परंतु ते टाळायचा प्रयत्न केला. धन्वंतरी कृपेने आणि आपल्या सगळ्या उपचारांनी त्याला चांगला उपशय मिळाला, आणि त्याचं भविष्य एक सुरक्षित झालं. आयुष्य शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक स्तरावर देखील सुरळीत सुरू झालं. रिझल्ट लागला त्याचा. त्याच्या आईचा हा मेसेज आहे, त्याला 94% मिळाले. म्हणजे जो मुलगा, म्हणजे हे काय चिकित्सेने मार्क्स नाही मिळाले, हा मूळचा तेवढा त्याचा अभ्यास होता, म्हणजे एवढं ज्ञान किंवा त्याचं बुद्धी होती, परंतु त्याच्यावरती जे आवरण आलेलं होतं, जो व्याधीग्रस्त झाला होता, आपण त्याला फक्त बरं केलं. म्हणजे जशी ज्योत पेटवलेली असते, तर त्याच्याभोवती जी काच असते, त्या काचेवरती जेव्हा ती काजळी साठते त्यावेळेस सगळा अंधार होतो. मग आपल्याला असं काय वाटतं की आता प्रकाश नाहीये, ती विझलेली आहे, परंतु तसं नसतं. ती विझलेली आहे का फक्त बाहेरचं आवरण आहे हे आपल्याला पाहावं लागतं. मग एकदा कळलं की हे फक्त बाहेरून आहे, ती काजळी साफ केली, ती काच आपण स्वच्छ केली की पुन्हा लख्ख प्रकाश येतो. तसं त्याचा आधीचा अभ्यास नंतर त्याला आपण अनुकूल केल्यानंतर शरीर मनाने त्याने तो अभ्यास केला, आणि त्याला 94% मिळाले, आणि छान चालू आहे. मध्यंतरी पण आमचा कॉन्टॅक्ट झाला व्यवस्थित. तो आता पुढच्या त्याच्या प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये गेलेला आहे. यात सर आपल्याकडे किती वेळ आहे? हा, दुसरी केसही सांगा ना तुमची. हो हो, ठीक आहे. दुसरी केस जी आहे ती स्किझोफ्रेनिया, म्हणजे नोन केस ऑफ स्किझोफ्रेनिया. त्यामुळे या बाबतीत सर्वांना माहिती आहे की नक्की काय होतं याच्यामध्ये. तर हा एक गंभीर मानसिक आजार आहे हे माहिती आहे. आता याची संख्या वाढते. बाहेरच्या देशांमध्ये आधी जास्त होती, आता भारतात देखील काही कमी नाहीये. याच्यात वास्तविकता रुग्णांना असामान्यपणे समजते. आय रिपीट, वास्तविकता रुग्णांना असामान्यपणे समजते. म्हणजे सहज सामान्यपणे बुद्धीला जे समजायला हवं ते समजत नाही. अगदी थोडक्यात वास्तवाचं भान राहत नाही. ती जी ग्रस्त व्यक्ती आहे ती आपल्यातच राहते, परंतु वेगळ्या जगात असते. आता याचा अर्थ काय, की ती शरीराने तर इथंच आहे, ती मनाने दुसऱ्या जगात राहते, इतरांपासून दूर राहते. मग शरीराने काय, या रूम मध्ये मी आहे, तर ती व्यक्ती माझ्यापासून दूर दुसऱ्या रूम मध्ये जाईल, पण ती शरीराने आपल्या जवळच राहते, मनाने दूर गेलेली असते. एकटे बसतात म्हणजे थोडासा सहवास टाळतात, पण मनाने ते एकटे अधिक असतात. स्वतःशी बोलतात. विचार प्रक्रिया, धारणा, भावनिक प्रतिसाद आणि सामाजिक संवादांमध्ये व्यत्यय आलेला असतो, म्हणजे सुरळीत काहीही नसतं. वेगवेगळे भास होणं, भ्रम होणं, गोंधळलेली विचार पद्धती आणि गोंधळलेलं वर्तन असं यामध्ये प्रामुख्याने दिसतं. आता याच्यातही ही जी इथं ती इथून पुढे मला पीपीटी करायला खरं वेळ मिळाला नाही. मी तोंडी सांगते. इथे ते 61 आहे त्या महिलेचं वय, ज्येष्ठ नागरिक आहे ती महिला, आणि 2023 साली जून मध्ये माझ्याकडे आली. तिची मुलगी देखील वैद्यकीय म्हणजे वैद्यच आहे, आणि तिने माझ्याकडे रेफर केलं होतं. त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये टेन्शन असतं. कोणासही काही बोलले, कोणीही तर तरी मलाच बोलले असं वाटतं. कोणताही शब्द ऐकला तरी माझ्याशी बोलतायत असं वाटतं. जीवनात काही अर्थ नाही असं वाटतं. सतत रडावेसे वाटतं. एकदा रडायला लागल्या की सलग 10-10 मिनिटं त्या रडत असतात. सतत मृत्यूबद्दल बोलले जाते. मृत्यूचे विचार येतात. आयुष्य संपले आहे असे गृहीत धरूनच बोलले जाते. सर्वांनी गोड बोलावे असे वाटते, आणि कामात मदत करावी. आता काम बघा कुठलं, की अंघोळ करायला मदत करावी असं वाटतं. म्हणजे वैयक्तिक ज्या शुश्रूषा आहेत, स्वच्छता आहे, ही देखील करायला, जिथे आपल्याला खरं तर प्रायव्हसी, इथे खरा एकांत अपेक्षित असतो, तिथे कोणीतरी मदत करावी असं वाटतं. हे कुठेतरी आभ्यंतर पोकळीचं लक्षण असतं. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या लक्षणांमधून स्किझोफ्रेनियाची अवस्था न येता आपण पटकन निदान करू शकतो, हे कुठल्या ट्रॅकवर रुग्ण चाललेला आहे. आणि ही सगळी लक्षणं 20 वर्षांपासून होती. तर मी म्हटलं तसं नोन केस ऑफ स्किझोफ्रेनिया.
मानसोपचार तज्ज्ञांकडे 20 वर्षांपासून त्यांचे उपचार चालू होते. 10 ते 12 प्रकारच्या, मी ती इथे लिस्ट दिलेली नाहीये, औषधी उपचार टॅबलेट्स चालू होत्या. आणि आपल्याकडे येण्यापूर्वी सलग 3 वर्ष दरवर्षी 10 दिवस ऍडमिट करून शॉक ट्रीटमेंट दिलेली होती. स्वभाव हा त्यांचा डॉमिनेटिंगच पूर्वीपासून होता, मनाविरुद्ध. परंतु बुद्धी चांगली होती त्यांची, म्हणजे आधी आजारी पडण्याआधी, म्हणजे हुशार व्यक्ती. मनाविरुद्ध काही झालं की त्रास व्हायचा. आपण अभ्यंतर चिकित्सा दिली, ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं, नस्य वगैरे या गोष्टी होत्या. पंचकर्म, ज्याच्यामध्ये बस्ती, शिरोधारा अशा गोष्टी केल्या, आणि सोबत 7वा चिकित्सा. आता इथे मी डे वाईज जशी पहिली केस मांडली, तसं मला वेळेअभावी जमलं नाही, तर मी काय काय केलं ते सांगते. वेगवेगळ्या हालचाली करणं, स्ट्रेचिंग करणं. इथे तमोगुण अधिक होता, तमाचा खूपच आधिक्य, बाहुल्य होतं. आणि त्यामुळे स्ट्रेचिंग किंवा मसल याच्यावरती आधी काम, कारण शरीराला ताण दिला, शरीराला कोणत्याही वेदना केल्या की मन इकडे तिकडे भरकटलेलं पुन्हा मनाशी जोडणं सोपं जातं. त्यामुळे यांच्या बाबतीत ते अधिक महत्वाचं होतं. ताडासन करायला लावणं. ज्येष्ठ नागरिक होत्या, पाय दुखत होते, गुडघ्यांना सूज होते, बरेचसे औषध जे घेत होत्या त्याचे साईड इफेक्ट होते, पण ते सगळे सांभाळून मी त्यांच्यासोबत थांबून ते ताडासन मी करवून घेतलंच. प्रार्थना, ओंकार हे नंतर नंतरच्या, एकाच दिवशी नाही घेतलेलं. बॉडी स्कॅनला एक अधिक महत्व दिलं या केसमध्ये. वारंवार बॉडी स्कॅन करून घ्यायचे. नाडीशुद्धी प्राणायाम, शिखर, त्राटक. त्राटकाने काय होतं, त्राटकासाठी मी ज्योती लावून ठेवते, तुपाचा दिवा, आणि त्याच्यावरती, म्हणजे सगळ्यांना माहित असेल त्याच पद्धतीने बिंदू त्राटक देखील करते. घरी करायला ज्योती किंवा बिंदू त्राटक दोन्हीपैकी त्यांना जे जमेल ते करायला सांगते. आणि स्पेस, अगदीच लगेच मला आता, म्हणजे सुसायडल टेंडन्सी नव्हती, परंतु मरणाची इच्छा होती किंवा जगावं नाही असं वाटत होतं, त्यामुळे ते नंतर घेतलं. जनरली आता ज्या इतर केसेस आहेत, यंग मुलं असतात ज्यांना सुसायडल थॉट्स येतात, एक जण तर ते विचार कर, म्हणजे येत असतानाच त्याला असं वाटत होतं तिकडून टेम्पो येतो, आपण पुढे घुसावं का वगैरे वगैरे. परंतु त्या केसेसमध्ये मग मी आधी स्पेस घेते, आणि मग त्या स्पेसमुळे ते विचार आहेत हे सत्य नाहीये, आणि ते आपल्याला अहितकर आहे, याच्या अधीन आपल्याला जायचं नाहीये, याची एकदा जाणीव करून दिली की, आणि ते मागे मागे त्यांना खेचलं त्याच्यापासून, त्या भोवऱ्यापासून आत जे गर्तेत जात असतात, तर ते मग त्यांचा धागा आपल्या हातात राहतो. तर या रुग्णेला पुढचं मी तोंडी सांगते, माझ्याकडे पीपीटी नाहीये. जसजसं पंचकर्म औषधी उपचार गेले, आठवड्यानंतर, म्हणजे मी त्यांना डे 1 सांगितलं होतं की मला तेवढा कॉन्फिडन्स होता म्हणून, की आपण ॲलोपॅथीची काही औषधं नक्कीच कमी करूयात, तर चिकित्सा देणं बरं पडेल. आणि ते व्यवस्थित सायंटिफिकली कुठली कमी करायची, कसा डोस कमी करायचा ते ठरवू. तेव्हा रुग्णेला कॉन्फिडन्स नव्हता, त्यामुळे तिने ऐकलं नाही. परंतु आठवड्याने, तिसऱ्या दिवशी त्या स्वतः तयार झाल्या. तुम्ही म्हणालात तसं, कारण सेशन हे सुरू केले होते, माझ्याशी संवाद सुरू झाला होता, तर आपण ते कमी करू, हळूहळू करू. मग अर्धी अर्धी गोळी करत आम्ही 21व्या दिवशी त्यांची सगळी ॲलोपॅथीची औषधं बंद होती, पूर्णतः आयुर्वेदिक उपचारांवरती आणि सत्वावजय चिकित्सेवरती होती. याच्यामध्ये जेव्हा मी बॉडी स्कॅन करायचे, किंवा आपण योग निद्रेतला जो प्रकार आहे तसा, किंवा जसं मी मागे एकदा बोलले होते की मी संमोहन देखील करते, हिप्नॉटिझम, तर त्याला त्या परम ध्यान म्हणायच्या. तर त्याच्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी मी सांगायचे, त्याचा त्यांना खूप छान फायदा व्हायचा. ते मी घरी देखील त्यांना ऐकायला द्यायचे. त्यांना नंतर मी डायरी, जसं त्यांना आता ते छान वाटायला लागलं स्वतःची, सर्वात पहिलं त्यांना आधी मल आणि मूत्र याच्यावरती कंट्रोल नसायचा. नाकातला शेंबूड जर त्यांनी बेसिनमध्ये शिंकरला तर नळ सुद्धा सोडण्याचं त्यांना भान नसायचं. मलत्याग केला तरी तिथे पाणी त्या सोडायच्या नाहीत. माझ्याकडे तपासायला आल्या तेव्हा त्या गाऊनवर होत्या. अशा अवस्थेत असलेले रुग्ण नंतर नंतर स्वतःची कामं स्वतः करू लागल्या. सगळे हे ध्यान, हे सेशन स्वतः घरी करायच्या. त्यांना एक डायरी लिहायला दिली होती, कारण माझं असं मत आहे की जेव्हा माणूस लिखाण करतो
हातात कागद पेन घेऊन ना, टाईप करून नाही, त्यावेळेस ना मन वर्तमानात असल्याशिवाय तो एक शब्द देखील लिहू शकत नाही. त्यामुळे मन, बुद्धी, शरीर, हात हे सगळ्यांचा छान योग मुद्रा ही जुळून यावी लागते आणि मग ते विचार करून लिहितात काय लिहायचंय, वाक्य काय लिहायचं वगैरे. त्यांनी मात्र इतकं छान, म्हणजे डायरी लिहिण्यामध्ये रुग्ण कंटाळा करतात. तरुण मुलं तर अजिबात लिहित नाही, ते टाईप करत बसतात लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर. त्यांनी छान डायरी लिहिली, प्रत्येक फॉलोअपला घेऊन यायच्या. म्हणजे कसं असतं, त्या खरंच ज्येष्ठ नागरिक आणि मला त्या आईसारख्याच होत्या. रुग्ण तसेच असतात आपल्याला, माते पितेप्रमाणेच आपण त्यांना ट्रीट करतो. त्या लिहायच्या सुरुवातीला, प्रत्येक दिवशी त्यांचं असायचं, परमपूज्य आदरणीय वैद्य सारिका भुजबळ मॅडम. म्हणजे त्या वाक्यातून असं कळायचं की त्या किती माझ्यावर विश्वास ठेवतायत आणि तो विश्वासच, त्या आधारानेच मी त्यांना बाहेर काढू शकेल असं मला वाटायचं. कारण तो विश्वास असेल तर त्या माझं ते ऐकणार होत्या, सेशन करणार होत्या आणि त्यांनी तसं केलं. स्वतःची कामं करायला लागल्या. म्हणजे गाऊनवर येणारी व्यक्ती छान नेलपेंट लावून, कानातले छान घालून, हे का सांगते, याने कळतं की त्या व्यक्तीला आपण सुंदर दिसावं, छान दिसावं, आपण जगावं, आपण कोणाला तरी आवडावं अशी इच्छा निर्माण झालेली आहे. म्हणजे मृत्यूकडे जाणारा ग्राफ हा जागेवर येऊन पुन्हा वरती चाललेला होता, की आपल्याला जगायचं आहे. प्रवास नंतर स्वतः माझ्याकडे त्या स्वतः येऊ लागल्या रिक्षाने, रांका ज्वेलर्समध्ये जाऊन त्या शॉपिंग करायला लागल्या. आणि म्हणजे बरेच अजून त्यांचे किस्से आहेत, नंतर एकदा मी डिटेल सांगेल. 25/9/23 त्यांनी मला सांगितलं की मॅडम माझं सगळं छान आहे. म्हणजे लक्षणं ही जी आपण बघितली ती तर 7व्या दिवसापासून कमी होत 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 1 महिन्याने नील झालीच होती. ती परत मध्ये आधी अशीच थोडी आली, कंट्रोल केली औषधं आणि सेशन, आणि त्याने एक 8-9 महिन्याचीच सलग चिकित्सा याने त्या पूर्ण बऱ्या झाल्या. बऱ्या झाल्या हे म्हणण्याचं कारण हे की 1 वर्ष आता लोटलेलं आहे. मधले 5-6 महिने चिकित्सा न देऊन देखील त्यांना पुन्हा लक्षण उद्भव नाहीये, अपुनर्भव आहे. तर त्यांनी सांगितलं की मला आता लॉ शिकायचा आहे. का तर मुलांच्या व्यवसायामध्ये मी त्यांना मार्गदर्शन करू शकेल, काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन असेल. तर ही जी इच्छा आहे ना, हा आत्म्याचा गुण आहे. म्हणजे त्या देहामध्ये त्या आत्म्याला राहावंसं वाटणं हे फार आवश्यक आहे. कारण आत्म्यावरती जरी कुठले संस्कार होत नसले, तर आपण म्हणतो की तुपाने भाजलं, म्हणजे खरं तुपाने कधीच भाजू शकत नाही, कारण शीतवीर्याचं आहे. तर त्या तुपामध्ये जी उष्णता असते त्याने ते भाजत असतं. आपण बोलताना तो आरोप त्या तुपावरती लावतो. तसं इथे जी काही कृती करायची आहे ती ती व्यक्ती स्वतः तिला करावीशी वाटते. याचा अर्थ काय की तिला जगावंसं वाटतंय, तिने ते लॉ करून आपण कोणाच्या तरी उपयोगी पडावं असं वाटायला लागलेलं आहे. तर आत्म्यावरती, म्हणजे मरायचंय तर आत्मा नाही म्हणत, हे जे काय सगळे खेळ आहेत ते मनाचे आहेत. तर समनस्क आत्मा हा प्रवास करत असतो पुढच्या जन्मामध्ये. त्यामुळे आपल्याकडे आयुर्वेदात देखील, म्हणजे भारतीय शास्त्रामध्ये अनेक संदर्भ आहेत. ओघाने आपल्या रिलेटेड जेवढे चरकांमध्ये किंवा आपल्या ग्रंथांमध्ये आले त्याच्यातून पण आपल्याला जी दृष्टी मिळते, त्यातून हेच कळतं की मनावरचे संस्कार हे फार महत्वाचे आहे. मनाने आपण ज्या ज्या कृती करतो ते फार महत्वाचं आहे, कारण तेच सगळं गाठोडं जाणार आहे. त्यामुळे ज्ञान हे पुढे जातं मनासोबत. आपण पाहतो की काही लोक लहान वयामध्येच खूप अवघड अवघड गणित सॉल्व्ह करतात. काही प्रोफेसर पण आहेत ज्यांचं मोठं मोठं रेकॉर्ड आहे, छोटी मुलं आहेत. ते हे सगळं न शिकवता त्यांना कुठून आलं वगैरे, बऱ्याच याच्याही देखील रिअल स्टोरीज आहेत. त्यामुळे मनाच्या बाबतीत किंवा ही सत्वावजय चिकित्सा जी आहे ही खूप महत्वाची आहे. म्हणजे आजार होऊनच हिचा वापर व्हायला पाहिजे असं नाहीये. आपलं मन छान राहावं, प्रसन्न राहावं, ते अधिकाधिक अ, स- हे सुपीक व्हावं, त्याच्यातून काही ना काही नाविन्यपूर्ण समाज विधायक अशी कामं. कारण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही चांगलं करायला जातो तेव्हा सगळ्यात पहिला फायदा हा आपला स्वतःला होत असतो. हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे
आपल्या लाभासाठी दुसऱ्याचे कोणाचा तरी हे करणं, नुकसान करणं हे आपलं शास्त्र सांगत नाही. मनाचा रोल का महत्वाचा आहे? रामचंद्र परमहंसांचीच ही कथा आहे. संसार सुखाच्या मागून डोकावणारा वाघ. एकदा एक माणूस असाच चाललेला असतो प्रवासामध्ये, खूप थकतो तो, आणि मग त्याला असं वाटतं आता आपण इथेच थांबावं. आणि जसा ईश्वर हा कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला कल्पतरू आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. त्यामुळे आपण काय विचार करतोय, काय मागण्या करतोय, मनात काय बोलतोय, हे फार महत्वाचं आहे. कारण आपण म्हणतो ना, वास्तु तथास्तु म्हणते, किंवा तुम्ही जसं विचार करता तसंच घडतं. म्हणजे काय होतं, तर तो म्हणतो की मी फार दमलोय, छान मऊ गादी इथं मिळाली तर किती बरं होईल, मी आराम करेल. आणि क्षणात त्याच्या समोर मस्त बिछाना येतो, मऊ गादी येते, तो त्याच्यावर आराम करतो. पडल्यावर त्याला असं वाटतं, एक सुंदर दासी जर इथे आली असती तर बरं झालं असतं, तिने माझे पाय बी छान दाबून दिले असते. लगेच एक दासी येते सुंदर, ती छान त्याचे पाय दाबते. त्याला मस्त वाटतं. त्याला कुठे माहित आहे तो कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलाय. मग तो म्हणतो की आता दमलोय, भूक पण लागलेली आहे, आराम तर झालाय, जर पंचपक्वान्न मिळालं तर फार बरं होईल. आणि क्षणात पंचपक्वान्नाचं ताट समोर येतो, तो ते खातो. आता छान मस्त झोपायला लागतो. झोपताना विचार करतो दिवसभराचा, की आज काय काय घटना घडल्या, आपण ज्या काही कल्पना केल्या किंवा विचार केले त्याप्रमाणे सगळं आपलं घडत गेलं. पण आता एवढा अंधार आहे, मी एकटा इथे, इकडून कुठून जर वाघ आला आणि त्याने मला खाऊन टाकलं तर. आणि क्षणात समोरून वाघ येतो आणि त्याचं नरडं, घसा फोडला जातो आणि तो तिथे त्याचा मृत्यू होतो. तर हे असं आहे मनाचा खेळ, मनाची ताकद, मनाची शक्ती. त्यामुळे जर विचारच करायचा असेल स्वतःबद्दल, इतरांबद्दल, राष्ट्राबद्दल, तो आपण कायमच, किंवा आपल्या नातेवाईकांबद्दल, तर तो आपण कायमच चांगला करावा. कारण विचार चांगले केले, कारण ते विचार करायला मनाला वर्तमानात राहणं आवश्यक आहे. तो भूतकाळात राहिला तर तो कधीच चांगला विचार करत नाही. तो भविष्य काळात गेलं तरी ते मन कधीच चांगला विचार करू शकत नाही. कारण ते दोन्ही काळांचे पाश वेगळे आहेत. वर्तमानाची ताकद वेगळी आहे. वर्तमानात मन असल्यावरती नकारात्मक विचार फार कमी येतात, किंवा तो व्याधीग्रस्त असेल तर तो पुन्हा तिकडेच असतो, तो वर्तमानात नसतोच. त्यामुळे अधिक काळ जाणीवपूर्वक वर्तमानात आणून चांगले विचार जर केले तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख मिळतात. बरं, हे जे आपण आता मन, वास्तवाचं भान, ही सत्ववजय चिकित्सा, हे सगळं का करतोय? का आपल्याला फक्त रुग्ण बरे करायचे एवढंच आहे का? तर नाही. आपण ज्या मनुष्य योनीत आहे, कुठलेच प्राणी अशी कॉन्फरन्स, ऑनलाईन सेशन, प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन, कोणी गुरु शिकवणारं, असं काही नाही. फक्त मनुष्याला ही संधी आहे म्हणून सर्वश्रेष्ठ योनी आहे. कारण मनुष्य योनी ही कर्मयोनी पण आहे आणि भोग योनी पण आहे. म्हणजे मनुष्याला जे काही त्याने पश्चात, मागच्या जन्मी पाप पुण्य जे काही केले त्याचे भोग तर भोगायचेच आहेत. परंतु प्रत्येक क्षणाला तो जसं वागतो, चांगलं वाईट, त्याने त्याचं कर्म तयार होत असतं. आणि त्या कर्माचे भोग त्याला सद्यकालीन लगेच मिळतात, किंवा काही नंतर मिळतात. नंतर म्हणजे काही काही पुढच्या जन्मात देखील मिळू शकतात. आणि हे सत्य आहे, हे आपण तर्काने मांडू शकत नाही. शास्त्राने सांगितलंय ते सत्य आणि ते शाश्वत, हे मानण्याची बुद्धी ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. म्हणून वर्तमानाचं महत्व अनन्यसाधारण आहे. कारण कर्म करण्याचं सामर्थ्य हे फक्त याच काळात आहे. म्हणजे आपल्याला एव्हरी डे, मी एका मुलीला काउन्सिलिंग मध्ये सांगितलं होतं की ती सतत भूतकाळातच अडकलेली असायची. काही झालं, ते असं झालं, तेव्हा झालं, खूप वर्ष, आणि त्याचे काहीही आता त्याच्या आयुष्यामध्ये पडसाद नाही. तर ठीक आहे, तेव्हा झालं, परंतु आज तू तुझी डायरी, तू जे लिहिणार आहे तेच तुझं उद्याचं पान आहे. सो एव्हरी डे यू क्रिएट युअर कर्मा. दररोज तू तुझं कर्माचं गाथा किंवा ग्रंथ स्वतः लिहित आहेस. त्याचा करता तूच आहेस, करविता जरी तो असला तरी. आणि ते करते पण न घेता जर आपण करत राहिलो तर आपली छान डायरी, छान कर्म तयार होऊ शकतं.
कर्म का थप्पड़ हे खूप छान आहे. इतना भारी और भयंकर होता है कि हमारा जमा किया हुआ पुण्य कब खत्म हो जाए पता भी नहीं चलता। पुण्य खत्म होने पर समर्थ राजा को भी भीख मांगनी पड़ती है। इसीलिए किसी भी हालत में किसी का भी छल कपट करके किसी की आत्मा को दुखी ना करे, हेच सगळं आपल्या सद्वृत्तात सांगितलेलं आहे. तुम्ही पाप कर्म वगैरे सगळे वाचले ना, तुमच्या लक्षात येईल हेच सांगितलेलं आहे. सद्वृत्त हे असं करू नका, तसं करू नका. तुमच्याशी जे परोपकार करतात त्यांच्यावरही उपकार करा. पहिल्यांदा व्यक्ती तुमची ओळखीची जर भेटली तर स्वतःहून बोला. हे जे एटिकेट्स हे मॅनर्स हे आपल्याकडे सांगितलेले आहेत. हे तुमच्या चांगल्या आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. आणि हे चांगलं व्यक्तिमत्व व्हायला चांगले कपडे मेकअप काही मॅटर करत नाही. तुमचा मनाचा मेकअप कसा आहे याच्यावरती ते सगळं रिफ्लेक्ट होतं. आणि याने काय होतं तर सत्व वाढतो. सत्व गुण हा प्रबल होतो, डॉमिनंट होतो. आपलं जे वर्स्ट बॅटल असतं ते याच्यामध्ये असतं की आपल्याला काय माहिती आहे आणि आपल्याला काय वाटतं. म्हणजे सद्वृत्त आपल्याला माहिती आहे, परंतु रजतम गुण आवृत्त जर मन असेल तर जे वाटतं त्याच्याच आहारी आपण जातो. आणि असा हा इम्बॅलन्स होऊ नये याच्यासाठी सत्वावजे चिकित्सा खूप छान उपयोगी पडते. आपण चिडलो सर म्हणतात तसं की चिडा, कारण तो रजगुण हवाच आहे. चुकीच्या ठिकाणी चिडलंच पाहिजे, परंतु ती ऍक्टिंग करता आली पाहिजे. म्हणजे स्वतः चिडलाय, राग, सगळा क्षोभ, तळपायाची आग मस्तकात वगैरे असं नाही झालं पाहिजे. जस्ट अन ऍक्ट की ते काम होण्यासाठी, जसं स्टाफवर चिडायचंय तेवढ्यापुरतं चिडलं, पुन्हा जैसे थे, असं आपल्याला करता आलं पाहिजे. रुग्णांना देखील जे याने व्याधीत आहेत त्यांना देखील त्याची उदाहरणं देऊन पटवून सांगितलं तर ते देखील तसे करतात. तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचेच आदरणीय आणि लाडके गुरुवर्य डॉक्टर यश वेलणकर यांना धन्यवाद देते की त्यांनी आज संधी दिली माझे विचार इथे मांडण्याची. तर कोणाला याच्याबद्दल काही शंका असतील किंवा काही मार्गदर्शन करणार असेल तरी जरूर करावी. पुनश्च धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारू शकता. मॅडम, तुमचा नंबर अनेकांनी घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्याकडून उपचार घेतील. आता जर कोणाला प्रश्न नसतील तर मी समारोप करतो. आपण बराच वेळ, तासभर जवळजवळ इथे बोलतो आहोत. कोणाला काही प्रश्न आहे का? नाही आहेत. तुमच्या बोलण्यानं हॅलो सर्वांचं शंका समाधान झालेलं आहे. हॅलो. हा, बोला बोला. येस सर. विनायक आहे. तर इंटरेस्टिंग मी एक गोष्ट ऐकली आहे. तुम्ही जे सांगितलं की 2 लाडू असतील आणि वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये असतील, बरोबर, त्याचा पोषण कमी होईल. पण आमच्या गावाकडे असं हे आहे की ते त्या कार्यक्रमातलं जेवणच जेवत नाही. तर त्यामागे पण सत्विजयमध्ये काही कन्सेप्ट आहे की अंधश्रद्धा? नाही, काही ते समजलं नाही, पोषण काय कमी करतात? मिळालं तर आपण खाऊ शकतो. नाही, म्हणजे जेव्हा दुखवट्याचं त्यांचा सर असा प्रश्न आहे की ते गावाकडे अशी रीत आहे की ते जे दुखवट्यातलं जेवण असेल, लाडूचं जे मी उदाहरण दिलं होतं, हम्म. ते जेवण मग तिथे जेवतच नाहीत. तर ती हम्म. अंधश्रद्धा आहे. ते जे काही विचार करतात ती जी कृती होते त्यांच्याकडून, का आपल्या ह्याने पण काही संदर्भ आहे. तर आपल्याकडच्या म्हणजे अंधश्रद्धा तर त्या अंधश्रद्धाच असतात, परंतु काही चालीरीतींमागे ना खूप मोठं एक चालीरीती शब्द सांगतो की चालत आलेली रीत, परंपरा, ती बऱ्याचदा शास्त्रीय असते. फक्त त्याला वेगळी झालर लावून लोकांना ते सांगितलेलं असतं. जे जे देवासाठी, ते ते देहासाठी ही संकल्पना आपल्याकडे आहे. म्हणजे एक उदाहरण देते की आपण देवाला नैवेद्य प्लास्टिकच्या ह्याच्यात नाही दाखवत. म्हणजे ज्यांना शक्य आहे ते चांदीच्या भांड्यात दाखवतात, स्टीलचं भांडं घेतात. आपण एखाद्या पेपरवरती किंवा प्लास्टिकच्या ह्याचं कोणी वापरत नाही, तर छोटी गोष्ट आहे. मग आपण का प्लास्टिक मध्ये खातो, आपण का पेपर प्लेट्स मध्ये खातो. पूर्वी जेवायला जाताना स्वतःचं ताट घेऊन जायचे. परान्न निषेध
ही पहिली गोष्ट सांगितलेली आहे की दुसऱ्याकडचं जेवायचंच नाही. आणि आज सगळं परांनच खाल्लं जातंय बऱ्यापैकी. तर ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच कारणीभूत आहेत मानसव्याधी होण्याला आणि त्याची संख्या वाढण्याला. आणि प्रत्येक वेळेस कुठल्या मोठ्या आजाराचाच शिक्का हवा असं काही नाही. दैनंदिन जीवनामध्ये देखील रज किंवा तम आवृत्त जर कृती होत असेल तर ती व्यक्ती व्याधीग्रस्तच असते. त्यामुळे त्याला आधार आहे, म्हणजे आयडियली खाऊच नाही. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप छान आजचा विषय मांडला. तुम्ही स्वतः सौंदर्य चिकित्सा शिकवता आणि तरी देखील बाह्य क्रीमपेक्षा मनाचा सात्विकता ही अधिक सौंदर्य वाढवते असं सांगितता, यासाठी खूप खूप धन्यवाद. तर अ, हे जेव्हा मी कॉस्मेटिक्सच्या व्याख्यानांसाठी मला म्हणजे कॉस्मेटिक्स म्हणजे नॉट कलर कॉस्मेटिक्स, हे लेपन किंवा ब्युटिफिकेशनचं आपण काहीच करत नाही. आपण कॉस्मेसिटिकल्सचं करतो, म्हणजे औषधी द्रव्य ते क्रीम हो, बेस किंवा ह्या कॉस्मेसिटिकल्स मध्ये शिकवलं जातं. तर त्याच्या व्याख्यानांमध्ये सुद्धा कन्क्लूड करताना ते लोक असंच म्हणतात की तुम्ही सायको कॉस्मेटॉलॉजिस्ट अधिक आहात. त्यांच्याही हे लक्षात आलं, कारण ते सत्य आहे ना सर. आणि हे आपण नाही सांगणार तर मग काय ना. बरोबर. छान. खूप खूप आभार. आणि तुमच्याकडे जे सर्व अशा प्रकारचे रुग्ण येतात त्यांना पूर्ण चिकित्सा मिळून त्यांचा व्याधीचा अपुनर्भव हो, हे जे तुम्ही आज सांगितलं की स्किझोफ्रेनियामध्ये आज असं म्हटलं जातं की काही वेळा ती व्यक्ती अवेगावस्थेमध्ये असते पण पुन्हा वेगावस्थेमध्ये येते. त्यामुळे आजचं जर सायकॅट्रिस्ट असे म्हणतात की स्किझोफ्रेनियाची औषधं शक्यता बरी होत थांबवता येत नाहीत. ती काही काळ कमी करता येऊ शकतात पण त्याची पुन्हा वेगावस्था येते आणि त्यांना ती औषधं घ्यावी लागतात. तर तुम्ही जी दुसरी केस सांगितली त्यांचा फॉलोअप घेत राहा आणि त्यांचं जर औषधं 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी जर बंद झालेली असतील तर ही केस तुम्ही अवश्य प्रेझेंट करा की स्किझोफ्रेनियाची औषधं सुद्धा बंद करता येऊ शकतात. असं एक तुम्ही उदाहरण तुम्ही देत आहात. अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आशीर्वाद राहू दे सर. मीटिंग संपवायला हरकत नाही. सर मला एक प्रश्न होता हा, विचारा. की म्हणजे खूपच सुंदर, म्हणजे इतकं सुंदर माहिती मिळाली आणि इतक्या छान डॉक्टर, सगळं छान. परंतु हे सगळं पुण्यामध्ये आहे ना सर, मुंबईत नाही. आणि मी मुंबईला आहे. मी आज हम्म. वर्षभर तुमचे सगळं फॉलो करते आहे, तुमच्या सोबत आहे. बरोबर. तुम्हाला जर डॉक्टरना पण भेटायचं असेल आणि औषधं घ्यायची असतील तर तुम्ही पुण्यात पुणे. मुद्दामून जाऊ शकता, त्यांची वेळ घेऊ शकता आणि त्यांना जाऊन भेटू शकता किंवा त्यांच्याशी फोनवर ऑनलाईन देखील चर्चा करू शकता. ओके ओके ओके. पण त्या ज्या क्रिया आहेत ना बाकीच्या, त्या त्यांनी ज्या सांगितल्या त्या करण्यासाठी आपल्याला क्लिनिक मध्ये जावं लागेल ना? होय होय, ते मला मुंबईमधलं एखादं आयुर्वेदिक क्लिनिक त्या सुद्धा सांगू शकतील ओके ओके कोणाकडे तुम्ही जाऊ शकता ते, किंवा ओके ओके. तुम्ही काही काळ पुण्यात जाऊन त्या पंचकर्म त्यांच्याकडून करून घेऊ शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू मॅडम. खूप सुंदर, त्याला खूप सुंदर प्रायोरिटी सांगितलं. दिली ना नक्की होतं. आपण वेगवेगळे टुरिस्ट स्पॉटला जातो की नाही, हम्म. हे हो. स्वतःसाठी टूर ठेवायची प्रायोरिटीने. माझ्याकडे एक हम्म. महिला अशी होती जिने तिच्या बर्थडेला शिरोधारा गिफ्ट केली होती स्वतःला. अरे वा. हा, म्हणजे आपण पैठणी किंवा काही आपण म्हणजे महिला घेतात. खूप सुंदर कल्पना आहे. हा, तर जसं आपण स्वच्छता, देवघर, घर, ह्या हो सणाला हो त्या सणाला दर 4 महिन्यात हो. आपल्याकडे मोठा सण असतो आणि आपण घर स्वच्छ करतो. तर स्वच्छता ही लक्ष्मी आहे आणि हो. मालिन्य हे अलक्ष्मीकारक आहे. तर हो. अलक्ष्मी किंवा मालिन्य म्हणजे व्याधी. मग हे येस. मनामध्ये साठलेले विचारांचं मालिन्य असेल किंवा शरीरामध्ये साठलेलं, आणि एकमेकांचा परिणाम त्या मालिन्याचा होत असतो.
तर ती घाण साफ करणं आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये नियमित पंचकर्म करावं असं सांगितलेलं आहे. मग आजारी पडल्यावर तर करायचंच आहे, पडूच हा, नये. नाही मॅडम, मी पंचकर्मा केलं, म्हणजे आता पण केलं आणि त्याआधीही मी केलेलं आहे. डॉक्टर अनिल पाटील आता ते नाहीये, त्यांच्याकडून पण मी घेतलेलं आहे. पण आता हे जे तुम्ही सांगितलं ते आणखीन वेगळं आहे त्याच्यात. म्हणून मला जरा हे वाटलं की, कारण मी पंचकर्मा घेतलंय तुम्ही आता, फोन कराल, मी जस्ट तुम्हाला घेतलंय मी. मार्गदर्शन करते. हा सर, आणि पुण्याला कुठे आहे हे नेमकं? सिंहगड रोड, धायरी. अच्छा, ओके ओके. नाही, यावंच लागेल, तुमची भेट मला घ्यावी सारखीच वाटते. थँक्यू मॅडम, खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्की हो भेटूयात आपण. हो. सर धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तर पंचकर्म नक्कीच कराच, नक्की. पण हो हो. साक्षी ध्यानाचा सराव चालू आहे ना? हो हो हो, चालू आहे, चालू आहे. चालू आहे. त्याने खूप फरक आहे आहे. चालू आहे. सर करू एंड? हो, चला.